हे बघ विशाल, तू शांत हो आधी आणि ती काय म्हणते ती ऐकून घे. समजलं का? विशाल, विशाल ऐकून घे म्हणतोय. गेला. काही ऐकून घ्यायची मनस्थितीत नाहीये, लगेच निघून गेला. जसा राग याच्या नाकावरच असतो. सुधा, मुलं आता मोठी झालीत. त्यांना काही सांगायचं म्हटलं ना तर त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्यावर ह्या गोष्टी लादतोय. त्यांना चांगलं वाईट, खरं खोटं सगळं समजायला लागलंय. काय नाही, जनरेशन घ्या. आणि ही आत्ताची जी पिढी आहे ती प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाच्या मागे का, कशासाठी, कोणासाठी ह्या गोष्टी विचारते. आणि आपला काळ एक वेगळा होता. आपल्या वेळेस घरातील थोर मोठे आई वडील जे सांगतील ते आपण डोळे झाकून ऐकायचो. आपलं लग्नच घे, तूही मला पाहिलं नव्हतं आणि मीही तुला पाहिलं नव्हतं. डायरेक्ट बघायच्या कार्यक्रमात आपण भेटलो. तुझा मानेपर्यंतचा पदर होता, तू व्यवस्थित मला दिसत पण नव्हती आणि तू मला पाहिलं की नाही पाहिलं हेही मला माहीत नव्हतं. तरी आपलं लग्न झालं. गेली 17-18 वर्ष आपण हे लग्न पार पाडतोय, संसार करतोय. पण आजची पिढी तशी नाही. आजची पिढी प्रत्येक गोष्टीला विचारते, असं का? त्यात त्यांची चूक नाही. आजची पिढी आहेच तशी. तू काळजी करू नकोस, मी बोलतो त्याच्याशी.